नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक वेगळी चटणीची रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे लाल भोपळ्याच्या सालीची चटणी मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग मैत्रिणींनो, आपण लाल भोपळाचा वापर भाजीसाठी करतो आणि त्याची साल ही टाकून देतो, पण ते सालीचा आपण आज चटणी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आपण लाल भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे. आता त्याचे बारीक बारीक आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. आता हे बारीक बारीक पीसमध्ये तुकडे मी करून घेत आहे. चला आपण आता याचे तुकडे करून घेऊया. आता या लाल भोपळ्याच्या सालीचे आपण तुकडे करून घेतलेले आहे. आता हे तुकडे आपल्याला मी पुढं काय करते हे तुम्ही नक्की बघा. आता यामध्ये मी कोणते कोणते मसाले वापरणार आहे हे पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, मग तुम्हाला नक्की कळेल यामध्ये मी कोणते कोणते मसाले वापरणार आहे ते. आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे होते, ते आपण तुकडे करून घेतलेले आहेत. आता यामध्ये मी कोणते कोणते मसाले वापरणार आहे हे तुम्हाला दाखवत आहे. तर चला आता आपण यामध्ये मी वापरणार आहे तीळ, खोबरं, जिरे, लाल मिरची आणि चिंच. आपण एवढे मसाले यामध्ये वापरणार आहे. तर चला आपण आता या मी पुढं काय करते हे तुम्ही बघा. आता यामध्ये आपण एवढे मसाल्याचा वापर करणार आहोत. ही चटणी खायला खूप खमंग लागते. तर चला आता आपण गॅसवर एक स्टील कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेत आहे. आता यामध्ये आपल्याला ती साल व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला साल परतून घ्यायची आहे. तेलावर आपल्याला साल टाकायची आहे आणि ती 5 मिनटं आपल्याला थोडीशी लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे. तर चला मैत्रिणींनो, आपण आता ही साल व्यवस्थित परतून घेऊया. आता आपली साल परतून होत आली आहे. आता आपण 2 मिनटं वाट बघू. आता ही साल परतून झाली की त्यामध्ये आपण हे सर्व मसाले टाकून, फक्त चिंच त्यामध्ये टाकायची नाही, बाकी सर्व मसाले टाकून ते मसालेसुद्धा आपण यामध्ये भाजून घेणार आहोत. आता आपली साल परतून झाली आहे. आता आपण त्यामध्ये सर्व मसाले टाकून व्यवस्थित असे लालसर परतून घेणार आहोत. चला मग आपण त्यामध्ये हे मसाले टाकूया. आता यामध्ये मी मिरची, खोबरं आणि तीळ आणि जिरे टाकून व्यवस्थित असे परतून घेणार आहे. 2 मिनटं परतायचं आणि गॅस बंद करून टाकायचा, कारण हे मसाले फार पटकन भाजून होतात. त्यामुळे गॅस आपण बंद करून टाकू 2 मिनटात. आता आपला गॅस मी बंद केलेला आहे. आता आपण हे परतून घेऊया. आता हे खाली उतरून थंड करून घेणार आहोत आपण. आता आपले सर्व मसाले आणि साल परतून झाली आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. आता हे थंड होईपर्यंत आपण वाट बघूया. आता आपले हे थंड होत आले आहे. आपण आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व जिन्नस टाकून घेतलेले आहे. आता हे त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ आणि चिंच टाकायची आहे. मीठ आणि चिंच आपण यामध्ये टाकून घेऊया. आता हे मिक्सरला आता त्याच्या अगोदर आपण यामध्ये हिंग आणि थोडीशी हळद टाकू आणि नंतर आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत. यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. चटणी तशीच बारीक करून घ्यायची आहे. आता आपण हे मिक्सरला लावून घेतले आहे. बघा मैत्रिणींनो, दिसायला पण ही चटणी खूप सुंदर दिसते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. अशा प्रकारची ही चटणी आपली रेडी झाली आहे. मी सर्विंग बाउलमध्ये ती काढून घेतलेली आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर,